Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? वरळीपासून बँड्रा वर्ली सिलिंगला जोडणाऱ्या गर्डरचं काम आज पूर्ण होणार आहे। मी सध्या वरळीमध्ये आहे आणि या ठिकाणचे आपण गर्डर्स पाहतोय। दोन मोठमोठे गर्डर या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे आणि ज्यापैकी एक मार्गिका जी आहे ती आज सुरू होईल असं बोललं जातंय। कोस्टल रोडच्या साऊथच्या शेवटच्या गर्डर स्पॅनला जोडण्याचं काम आज 27 नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत पूर्ण होईल असं बोललं जातंय आणि गेल्या आठवड्यालाच हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा होती, मात्र प्रतिकूल हवामानामुळे ते पुढे ढकलण्यात आलं होतं। शेवटचा 60 मीटरचा जो लांब स्पॅन आहे तो आज बसवण्यात येणार आहे आणि लवकरच दुसरी जी मार्गिका आहे ती वाहतुकीसाठी खुली केली जाणार आहे। सध्या मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पाचं 94% काम पूर्ण झालं आहे। हा स्पॅन बसवल्यानंतर बँड्रा वर्ली सिलिंगला उत्तर व दक्षिण दिशेने जोडणारे दोन्ही कनेक्टर्स पूर्ण होणार आहेत। या कनेक्टरमध्ये एकूण 4 स्पॅन्स आहेत, ज्यापैकी एक आधीच वापरासाठी खुला झालेला आहे, जो वरळीपासून आपण पाहतोय की BKC पर्यंत खुला करण्यात आलेला आहे। टोल नाक्यापर्यंत हा रस्ता जातो, मात्र दुसरी जी मार्गिका आहे ती खुली झालेली नाहीये। सध्या कोस्टल रोड सिलिंगकडे जाणाऱ्या वाहन चालकांसाठी खुला करण्यात आलेला आहे आणि हा मार्ग थेट जोडण्यात आला आहे, मात्र सिलिंगवरून मरीन ड्राईव्हकडे जाणाऱ्या वाहन चालकांना वरळीला वळसा घेऊन मरीन ड्राईव्हकडे जावं लागतंय। त्यामुळे बऱ्याचशा समस्यांना आणि ट्रॅफिकला तोंड द्यावं लागतंय मुंबईकरांना। पण लवकरच आता हा स्पॅन पूर्ण झाल्यानंतर, हा कनेक्टर तयार झाल्यानंतर जी वाहतूक कोंडी वरळीला होत होती ती वाहतूक कोंडी होणार नाही आणि मुंबईकरांचा बहुमूल्य असा वेळ सुद्धा वाचणार आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।